वेलकम बॅक गाईज. तर सध्या मी आलेलो आहे दुबईला. एक इन्स्टिट्यूट आहे फॉर्म्युला 1चं इटलीमध्ये. तिकडनं मी करतो आहे रेस इंजिनिअरिंग इन फॉर्म्युला 1. तर यासाठी आम्ही फर्स्ट स्टेप अशी होती की 3 months इन दुबई, 3 months इन इटली, 3 months इन टर्की अँड लेटर ऑन द प्रोग्राम कंटिन्यूज. द कंट्रीज लेटर ऑन आर नॉट येट डिसाइडेड. तर आम्ही आता असा विचार केलेला आहे की एक ऑटो मेकॅनिक का एक शो होतो आहे दुबईमध्ये. सो राईट नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स ऑटो मेकॅनिका. दिस इज अ hotel room and here everywhere you can see garages, Bentley, Mercedes showroom, G-Wagon standing here. There are many other G-Wagons too. आणि हे पण एक गॅराज आहे. The location is full of garages. दुबई मेट्रो. गाईज फायनली आम्ही दुबई मेट्रोवरनं बाहेर आलेलो आहे. इथली मेट्रोसुद्धा सेम ॲज इट इज इन मुंबई. नथिंग न्यू, नथिंग डिफरंट. सेम गर्दी, सेम क्राऊड अँड what we can say is, yeah, the only difference is that it is a bit advanced, we can say, in technology level, but then everything is same as it is. And now finally we are आम्ही इथे आमच्या इव्हेंटकडे पोहोचलो आहे. दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर जिथे आमचा इव्हेंट होणार आहे. गाईज फायनली आता आपण आलो आहे दुबई एक्सपोमध्ये. आणि इथे तुम्ही बघू शकता की सर्वीकडे जेवढे पण मार्केटमध्ये, इंटरनॅशनल मार्केटमध्ये जेवढे पण कार डीलर्स आहेत, परत कारचे बॉडी किट, कार पार्ट्स मॅन्युफॅक्चरर सर्व इकडे आलेले आहेत. आणि ते प्रत्येक ठिकाणी एक स्पेशल कार आहे इथे. दॅट इज द निसान GT-R, बेंटली निसान GT-R. The only fucking problem is Saturday, you think it's only people that kind. More than doing, you have to do the shower, you have to do that protect. Yeah bro, this is crazy. Boleh ke gotong bos? तर गाईज आता आम्ही दुबई मॉलमधनं निघालो आहे आणि बराच वेळ झाला इकडे तिकडे फिरतो आहे. सिम कार्ड्स नाहीत आमच्याकडे मेन म्हणजे. तर हे बघा इकडे एक डॉज चॅलेंजर हेलकॅट,
इथे एक मस्टँग. असं आम्ही फक्त भटकतोय, गाड्या बघतोय. बाकी मित्र पाठीमागे राहिलेत कुठेतरी. आता आम्ही चाललो आहे हॉटेल रूमवर. तिथे जाऊन आम्ही बघणार की नियर बाय एनी सिम कार्ड स्टोअर इफ इट इज देअर. आणि जर मिळालं तर आम्ही सिम कार्ड्स घ्यायला जाऊ, नाहीतर मग उद्याच आम्ही काहीतरी प्लॅन करू सिम कार्डसाठी. तोपर्यंत सध्या तरी आमच्याकडे काही ऑप्शन नाही आहे. तर माझ्यासोबत माझे जेवढे पण फ्रेंड्स आहेत सध्या ते सर्व सिम कार्डचे शोधत आहेत. आम्ही दुबई मॉलच्या इथे आलेलो, तिकडनं आम्ही आता बाहेर पडलो आहे. इथे असं सिस्टम आहे की जिथे जेवढे पण सिम कार्डचे लोकल स्टोअर आहेत तिथे विदाऊट एमिरेट्स आय डी सिम कार्ड्स तुम्हाला मिळत नाहीत. पण तिथे काही असे स्टोर्स पण आहेत जिथे तुम्हाला सिम कार्ड्स मिळतील तुमच्या पासपोर्टवर, बट ॲज अ टुरिस्ट. दॅट इज ओनली व्हॅलिड फॉर 2 months or 28 days. तर आता आम्ही तेच चेक करतो आहे इथे कुठेतरी जाऊन. आणि लेट्स सी इफ वी गेट एनिथिंग. आणि असा होता आजचा आमचा दिवस. बाकीचं आता आम्ही चाललो आहे हॉटेल रूमवर. तिथे जाऊन काय खाऊन वगैरे मग झोपून उडदाची तयारी करणार.